नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती आणि श्रद्धा व्यक्त करा. कारण स्वामींचे नाव घेतल्याशिवाय कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात पूर्ण होत नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर अशाच नवनवीन माहितींसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा हा एक छोटासा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मौल्यवान ठरणार आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्या जीवनातील अशा काही महान रहस्यावरून पडदा उचलणार आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही कदाचित अनेक वर्षापासून करत होतात. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात जे काही लिहून ठेवले आहे त्याची फळे मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली असून नशिबाची चक्र आता वेगाने फिरू लागली आहेत. ग्रहांची बदललेली ही चाल तुमच्या जीवनाला एक अशी अद्भुत कलाटणी देणार आहे जिथे तुमच्या संघर्षाचा अंत आणि यशाचा उदय होईल हे निश्चित आहे. काही लोक तुमच्या आयुष्यातून आता कायमचे दूर जातील, तर काही नवीन व्यक्तींच्या प्रवेशामुळे तुमच्या प्रगतीचा एक भक्कम पाया रचला जाईल. हे सर्व नियतीचे एक मोठे पूर्वयोजन आहे, हे लक्षात ठेवा. जर तुमची रास ही असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण पुढच्या काही क्षणात तुमच्या भविष्यातील आगामी 5 ते 7 वर्षाचा नकाशा तुमच्या समोर उलगडणार आहे. पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या भाग्याचा जो दरवाजा अनेक काळापासून कुलूप लावून बंद होता, तो आता दैवी चमत्काराने सताड उघडणार आहे. इतके दिवस तुम्ही ज्या अपयशाच्या, अपमानाच्या आणि निराशाच्या दाट अंधारातून वाटचाल करत होता, त्या कठीण कालखंडाचा आता कायमचा शेवट झाला असून तुमच्या वाट्याला आता आनंदाचा प्रकाश येणार आहे. गुरुजी म्हणतात, भक्तांनो, हा बदल केवळ योगायोग नाही. जेव्हा मनुष्याचे कर्म आणि ईश्वराची इच्छा एकाच रेषेत येतात तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतात. तुमच्या आयुष्यातील हे यश तुमच्या संयमाचे फळ आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अंधेर नसतो, हे आज सिद्ध होणार आहे. आता फक्त सकारात्मक विचारांची कास धरा आणि येणाऱ्या संधीचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या कष्टाचे चीज होण्याची हीच ती खरी वेळ आहे, असे मी आत्मविश्वासाने सांगतो. तुमच्या मनात नेहमी हा प्रश्न सतावत असायचा की माझे कामे शेवटच्या क्षणी का बिघडतात किंवा यश अगदी जवळ येऊन का हुलकावणी देते. पण आता विश्वाची सकारात्मक शक्ती तुमच्या बाजूने सक्रिय झाली आहे. एखादी अत्यंत प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल आणि तुमच्या करिअरला किंवा वैयक्तिक आयुष्याला एक मोठी गती मिळवून देईल. तुमची जुनी रखडलेली कायदेशीर कामे मार्गी लागतील आणि ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकला होतात तिथूनच आता तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. हा काळ केवळ आर्थिक लाभाचा नाही, तर समाजात तुमची मान सन्मान, प्रतिष्ठा आणि तुमच्या शब्दाचे वजन वाढवणार ठरेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करताना थकणार नाहीत. दुसरी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या जवळच्या वर्तुळात वावरणाऱ्या एका कपटी आणि दुतोंडी व्यक्तीचा खरा चेहरा आता समाजासमोर आणि तुमच्यासमोर उघड होणार आहे. तुमच्या प्रगतीवर जळणारे आणि तुमच्याशी खोटे मैत्रीचे नाते जपणारे लोक आता नियतीच्या खेळामुळे उघड्यावर पडतील. सुरुवातीला हे सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल, पण ही तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची साफसफाई आहे, हे विसरू नका. तिसरी मोठी घडामोड म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचे असे संकेत मिळत आहेत की उद्यापासूनच तुमच्या धनलाभाचे नवीन मार्ग खुले होतील. अनेक दिवसांपासून जी पैशाची ओढाताण तुम्ही सोसली, ज्या आर्थिक विवेचनेमुळे तुम्हाला रात्रीची झोप लागत नव्हती, ती आता संपुष्टात येईल आणि अनपेक्षित ठिकाणाहून मोठी रक्कम तुमच्या हातात येईल. नोकरीत मोठी बढती, व्यवसायात अनपेक्षित नफा किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट मिळाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र या काळात पैशाचे नियोजन करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे ही तुमची परीक्षा असेल. गुरुजी म्हणतात, लक्ष्मी जेव्हा घरात येते तेव्हा ती स्थिर राहण्यासाठी बुद्धीची आणि विवेकाची गरज असते. तुम्हाला मिळणारा हा धनलाभ तुमच्या कष्टाचे आणि स्वामींच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. पण लक्षात ठेवा, मिळालेल्या संपत्तीचा उपयोग हा केवळ स्वार्थासाठी न करता थोडा वाटा सत्कारणी लावा. ज्यांनी तुम्हाला संकटात साथ दिली त्यांना विसरू नका. पैशाचा अहंकार तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतो, म्हणून विनम्र राहा. ही आर्थिक सुबत्ता तुमच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करेल आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याला आधार देईल.
चौथी घटना म्हणजे तुमच्या भूतकाळातील एखादे बंद झालेले प्रकरण पुन्हा नव्याने समोर येण्याची शक्यता आहे. तुमची जुनी मैत्री, एखादे अपूर्ण राहिलेले नाते किंवा जुना संपर्क पुन्हा प्रस्थापित होईल, ज्यामुळे तुमच्या मनात काही काळ संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण ही संधी तुम्हाला जुन्या चुका सुधारण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी मिळत आहे. पाचवी मोठी घटना तुमच्या कौटुंबिक जीवनात चैतन्य आणि आनंदाची लाट घेऊन येईल. घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जो तणाव किंवा कटकटी सुरू होत्या त्या आता संपतील आणि घरात मंगल कार्य ठरण्याची दाट शक्यता आहे. मुलांचे यश, नवीन मालमत्ता खरेदी किंवा वाहन सुख मिळण्याचे तुमचे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसेल. सहावी मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्यात होणारी लक्षणीय सुधारणा. जिथे तुमच्या डोक्यावर असलेले विचारांचे ओझे आता हलके होईल. तुमचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा परत येईल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आपली कामे पूर्ण कराल. सातवी मोठी क्रांती तुमच्या करिअरच्या क्षेत्रात होईल, जिथे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. एखादी नवीन जॉब ऑफर किंवा व्यवसायाची नवीन संधी तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकेल. त्यामुळे घाबरून न जाता या संधीचे स्वागत करा. आठवी घटना म्हणजे आरोग्याबाबत मिळणारा एक मोलाचा इशारा, जिथे तुम्हाला स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या जेवणाच्या वेळा आणि विश्रांती याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचे शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही या यशाचा आनंद घेऊ शकाल. नववी आणि शेवटची मोठी गोष्ट म्हणजे अचानक उद्भवणारा एक लांबचा प्रवास, जो तुमच्यासाठी अत्यंत भाग्यकारक ठरेल. हा प्रवास तीर्थयात्रेचा असू शकतो किंवा व्यवसायानिमित्त असू शकतो, पण यातून मिळणारा अनुभव तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल. गुरुजी म्हणतात, भक्तांनो, हा प्रवास तुमच्या जीवनाचे एक नवीन पान उघडणारा ठरणार आहे. जेव्हा आपण अंतर्मनातून शांत होतो तेव्हाच आपल्याला खऱ्या प्रगतीची दिशा समजते. स्वामींचे नाव स्मरणात ठेवून जेव्हा तुम्ही पुढे पाऊल टाकाल तेव्हा मार्ग आपोआप मोकळा होत जाईल. घाबरू नका, कारण तुमची दोरी आता साक्षात समर्थांच्या हातात आहे. हा काळ तुमच्या भाग्योदयाचा आहे आणि तुम्ही जे काही मिळवाल ते टिकवून ठेवण्याची शक्तीही स्वामीच देतील. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने वाटचाल सुरू ठेवा. विजय तुमचाच आहे. या संपूर्ण प्रवासात स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर कायम असेल. त्यामुळे कोणत्याही संकटाची भीती न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चालत राहा, कारण नियतीने आता तुमच्यासाठी यशाचे शिखर मोकळे केले आहे. तुमची हीच सकारात्मकता तुम्हाला महान उंचीवर नेऊन ठेवेल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.